शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात जळगाव जामोद तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं जी आहे अन्नदाता संघर्ष पदयात्रा काढली जात आहे आणि आपण पाहतोय मोठं व्यापक रूप यामध्ये प्राप्त झालेलं आहे। काँग्रेस पक्षाचे राज्याचे प्रवक्ते हनुमंत पवार साहेब आपल्याशी यासोबत जोडलेले आहेत। दादा, पदयात्रा काढली जाते, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न या राज्यामध्ये अजूनही काय म्हणाले? भारत सरकारनं अमेरिकेसोबत एक व्यापार करार केला। त्या व्यापार कराराने आमचं सोयाबीन, आमचा कापूस मातीमोल होणार आहे। अमेरिकेचा कापूस, अमेरिकेची सोयाबीन इथे येणार आहे। इथला भूमिपुत्र शेतकरी त्यामुळे अडचणीत येणार आहे। मोदी सरकार ऐकायला तयार नाही। त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस कर्जमाफी करतो म्हणाले होते। आज 1.5 वर्ष होत आलं, कर्जमाफी करायला त्यांना उसंत नाही। तुम्ही पंतप्रधान पीक विमा आम्हाला देत नाही, तुम्ही कर्जमाफी करत नाही, तुम्ही शेती उत्पादनासाठी जी अवजारं लागतात, बी बियाणं, औषधं लागतात, त्याच्यावर जीएसटी बसवताय। सहभाग करून शेतकऱ्यांची कोंडी करणारे या सरकारच्या विरोधामध्ये महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे नेते हर्षवर्धन नाना सपकाळ यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्ह्यामध्ये ही जनाक्रोश यात्रा, शेतकरी संघर्ष यात्रा आम्ही काढलेली आहे। आपण जर पाहिलं तर कर्जमाफीसाठी ज्या नेत्यांनी खरं तर पुकार केला होता त्यापैकीच नेते असलेले आता बच्चू कडू जे आहेत सत्तेमध्ये सहभागी झालेले आहेत। कर्जमाफीला गती मिळेल का त्या सगळ्या प्रक्रियेला? नेमकं काय वाटतं त्यांना? बच्चू कडू हे सरकारनं विरोधकांमध्ये पेरलेला माणूस होता। वळणाचं पान वळणाला गेलं। बच्चू कडू गेले असतील, मात्र त्यांच्या सोबत असलेली सामान्य शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची मुलं आज काँग्रेसमध्ये सहभागी होत आहेत। शेतकऱ्यांसाठी लढायची, भाषा करायची आणि सत्ताधाऱ्यांना जाऊन मिळायचं, हा खेळ महाराष्ट्राला आता नवा राहिलेला नाही। बच्चू कडूंचा पराभव पुन्हा एकदा त्या मतदारसंघातली लोक केल्याशिवाय राहणार नाहीत। अलीकडच्या काळामध्ये आता काही दिवसांपूर्वी दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पुस्तकाच्या शीर्षकावरून नवा वाद निर्माण झाला होता, त्या संदर्भात काय म्हणाल तुम्ही? ते 8वी नापास संजय गायकवाड, तुमच्या बुलढाण्याचा आमदार, त्यानं पुस्तक कधी वाचलं नाही। विद्वत्तेशी, लेखनाशी, संशोधनाशी त्या माणसाचा सुतराम संबंध नाही। कायदे मंडळाचा सदस्य आहे, ज्या कायदे मंडळामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांसारखे, बाळासाहेबजी देसाईंसारखे, एस एम जोशींसारखे मंडळी गेली, त्या सभागृहामध्ये हा हिंसक माणूस, मारामाऱ्या करणारा, 30-35 गुन्हे असलेला माणूस आहे। बुलढाण्यातली जनता त्यांचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही। वेगवेगळ्या गोष्टींच्या संदर्भात हनुमंत पवार सरांनी आपली भूमिका मांडलेली आहे। शेतकऱ्यांचा प्रश्न हा केंद्रस्थानी आहे आणि त्याच अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यामधून ही संघर्ष पदयात्रा निघालेली आहे। डिजिटल महाभूमीसाठी मी अभिषेक वरपे, जळगाव जामोद, बुलढाणा।